पारो या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. पारो रडतच तिच्या आईच्या फोटोशी बोलत असते. ती म्हणत असते की आई, तुला तर सगळंच माहिती आहे ना. आज मी जे काही केलं ते मुद्दाम नाही केलं. माझ्यासोबत नेहमी असंच होतं. मी काहीतरी चांगलं करायला जाते, मात्र नेहमी माझ्यासोबत वाईटच घडतं. आज तर माझ्यामुळे बाला खूप त्रास झाला. त्याने दिलेलं वचनसुद्धा मी मोडलं. आज तो मला खूप बोलला, मला मारलंसुद्धा. पण आता यापुढे माझ्यामुळे त्याला त्रास होणार नाही. आणि मग त्यानंतर ती घर सोडून जाण्याचा निर्णय घेते. तर दुसरीकडे सावित्री तिच्यासोबत काम करणाऱ्या इतर बायकांना म्हणत असते की आज तर मला खूप भीती वाटत होती, पण पारूमुळे सगळं काही व्यवस्थितपणे पार पडलं. पण त्याच वेळी दामिनी त्या ठिकाणी येते, त्यामुळे त्या सगळ्याजणी गप्प बसतात. दामिनी सावित्रीला विचारत असते की अचानक तुझ्या हाताची चव कशी काय बदलली. पण त्यावर सावित्री काही उत्तर देत नाही. त्यामुळे दामिनी म्हणते की मी तुम्हाला स्पष्टपणेच विचारतेय की आजचं जेवण नेमकं कोणी बनवलं होतं. मात्र त्या बायका दामिनीला काही उत्तर देत नाही. त्या सगळ्याजणी खाली मान घालून उभ्या असतात. त्यामुळे दामिनी म्हणते की ठीक आहे, तुम्ही असं कबूल नाही करणार तर. आणि मग त्यानंतर ती त्यांच्यातील एका बाईच्या कानाखालीच मारते. त्यामुळे ती बाई रडतच सांगते पारूने. त्यामुळे दामिनी खुश होते. तर दुसरीकडे पारू तिची कपडे एका गाठोड्यामध्ये बांधत असते. त्याचवेळी तिच्यासमोर अहिल्याची साडी येते आणि तिला त्यावेळी घडलेला सगळा प्रकार आठवतो. आणि ही साडी म्हणजे देवी आईचा आशीर्वाद आहे असं मानून ती साडीसुद्धा गाठोड्यामध्ये ठेवते. आणि त्यानंतर मारुतीसाठी एक चिठ्ठी लिहिते आणि मग घर सोडून जाते. तर दुसरीकडे अहिल्या मीराला फोन करते. त्यामुळे मीरा खुश होत लगेच दिशाला बोलावून घेते. अहिल्या त्यांना विचारत असते की कसं वाटलं तुम्हाला घर. त्यावर मीरा म्हणते की अगं, ते किर्लोस्करांचं घर आहे, ते छानच वाटणार ना. आणि दिशाला तर इकडे आल्यापासून करमतच नाही आहे. तिथं सतत हेच चालले की अहिल्या आंटींचं घर किती छान आहे, त्यांचं गार्डन किती छान आहे आणि जेवण तर अप्रतिम होतं. आणि हे सगळं काही ऐकून अहिल्या खुश होते. त्यानंतर दिशासुद्धा तिच्याशी बोलते. तर मीरा म्हणत असते की अगं अहिल्या, मी तुला सांगून सांगून दमेल, पण ही दिशा तुमचं आणि तुमच्या घराचं कौतुक करणं थांबवणार नाही. पण त्याचवेळी दामिनी अहिल्याजवळ येते. ती सतत अहिल्याला म्हणत असते की मला तुम्हाला एक बातमी द्यायची आहे. त्यामुळे मग अहिल्या नाईलाजाने मीराला सांगते की आपण नंतर बोलूयात आणि ती फोन ठेवून देते. आणि दामिनीला रागातच विचारते की काय झालं. त्यावर दामिनी म्हणते की तुम्हाला एक महत्त्वाची बातमी सांगायची आहे. आणि मग ती आजचं जेवण पारूने बनवलं होतं हे अहिल्याला सांगून टाकते. दुसरीकडे पारू त्यांच्या घराबाहेर येते. त्यावेळी त्या ठिकाणी वैजू असते. पारू वैजूला जवळ घेते आणि मग तिचा निरोप घेऊन ती घरातून बाहेर पडते. तर दुसरीकडे मारुतीला सतत घडलेला प्रकार आठवत असतो. त्याचं गाडी चालवण्याकडेही लक्ष नसतं. त्यामुळे आदित्य त्याला विचारतो की काय झालं मामा, तुम्हाला बरं वाटत नाही आहे का. मात्र मारुती म्हणतो की काही नाही आदित्य बाबा. पण आदित्य म्हणत असतो की जर तुम्हाला बरं वाटत नसेल तर मी गाडी चालवतो. मात्र मारुती नकार देत म्हणतो की घर आता जवळच आलं आहे. तर दुसरीकडे पारू किर्लोस्करांच्या घराकडे बघते. तिला आत्तापर्यंत घडलेले सगळे प्रसंग आठवतात आणि मग त्यानंतर ती रडतच त्या बंगल्यामधून बाहेर पडते. तर दुसरीकडे दामिनीने सगळा प्रकार सांगितल्यावर अहिल्या सावित्रीला बोलावून घेते. आणि मग सावित्रीसुद्धा कबूल करते की आज मला बरं वाटत नव्हतं, त्यामुळे पारूने आजचं जेवण बनवलं. त्याचसोबत ती घडलेला सगळा प्रकारही सांगते. त्यामुळे अहिल्या खूप चिडते आणि लगेच मारुतीला बोलवायला सांगते. दुसरीकडे मारुती आणि आदित्यही घरी येतात. आदित्य मारुती मामांना सांगतो की आता आपल्याला लगेच कुठेही बाहेर जायचं नाही आहे, त्यामुळे तुम्ही जाऊन आराम करा. आणि तोही घरात निघून जातो. पण त्यानंतर गणी रडतच त्या ठिकाणी येतो आणि मारुतीला सांगतो की बा, आपली पारुताई घर सोडून निघून गेली. आणि मग तो त्याला चिठ्ठीसुद्धा दाखवतो. त्यामुळे मारुतीला मोठा धक्का बसतो. तो पूर्णपणे खचून जातो. त्याचवेळी किर्लोस्करांच्या घरातून एक माणूस तिथे मारुतीला सांगतो की तुम्हाला मॅडमने बोलावलं आहे. दुसरीकडे पारू रात्रीची एकटीच रस्त्याने चाललेली असते. आणि त्यावेळी काही लोक त्या ठिकाणी येतात. ते पारूकडे बघत हसत असतात, तिची छेड काढण्याचा प्रयत्न करत असतात. पण त्याचवेळी एक भाजीवाली त्या ठिकाणी येते आणि त्या मुलांवर ओरडते. त्यामुळे ती लोक तेथून निघून जातात. तर ती भाजीवाली पारूला विचारत असते की कुठं चाललीस ग तू एवढ्या रात्री. त्यावर पारू सांगते की मी माझ्या गावाला चालले आहे. त्यावर ती बाई म्हणते मग अशी एकटी जाऊ नको, माझा भाजीचा टेम्पो आहे, मी तुला बस स्टँडवर सोडते. मात्र पारू तिच्यासोबत जायला
तयार होत नाही, पण ती भाजीवाली तिला समजावते आणि तिला तिच्या टेम्पोकडे घेऊन जाते. तर दुसरीकडे अहिल्यादेवी मारुतीवर खूप चिडलेल्या असतात. तर दामिनी आगीत तेल टाकण्याचं काम करत असते. ती म्हणते की या मारुती मामांनी तर अहिल्या वहिनींना दिलेला शब्द मोडला. असं म्हणतात की प्राण जाये पण वचन न जाये, पण या घरात त्याची किंमत कोणाला आहे. पण दामिनीची ही बडबड ऐकून अहिल्या चिडते आणि तिला तेथून निघून जायला सांगते. पण दामिनी लपून त्यांचं नेमकं काय बोलणं सुरू आहे हे ऐकतच असते. आणि त्यानंतर अहिल्यादेवी मारुतीला म्हणतात की आजपर्यंत तुझ्याकडून कोणतीही चूक झाली नाही. आमची शिस्त, आमचे नियम याची सगळ्यात जास्त काळजी तुला आहे. मात्र तुझ्या मुलीने आज तू दिलेलं वचन मोडलं. तिला ताबडतोब माझ्यासमोर घेऊन ये, तिला तिच्या या चुकीची शिक्षा मिळणारच. मात्र मारुती रडतच सांगतो की तिने आधीच स्वतःला शिक्षा करून घेतली आहे. ती हे घर सोडून निघून गेली आहे. आणि ते ऐकून सावित्रीला खूप वाईट वाटतं. तर दुसरीकडे ती बाई पारूला घेऊन टेम्पोजवळ जाते आणि त्याच वेळी ते मगासचे लोकसुद्धा त्या ठिकाणी येतात. ते सगळेजण पारूला घेरतात. पारू त्या मावशींना विचारत असते की हे काय चाललंय तुमचं. त्यावरती बाई त्या लोकांना सांगते की हिचेसुद्धा हातपाय बांधा. आणि मग ते लोक पारूचे हातपाय बांधून टाकतात. पारू मोठमोठ्याने ओरडत असते, पण ती बाई पारूच्या तोंडावरही चिकट पट्टी लावते आणि तिला टेम्पोमध्ये बसवते. त्या टेम्पोमध्ये पारूसारख्याच इतरही काही मुली असतात. त्या सगळ्यांनाच या लोकांनी बांधून ठेवलेलं असतं. आणि मग ती बाई एका व्यक्तीला फोन करून सांगते की 12 मुली तयार आहेत, टेम्पो तुमच्याकडे लवकरच पोहोचेल. तर दुसरीकडे मारुती अहिल्यादेवींना सांगत असतो की जेव्हा मला समजलं की पारूने लक्ष्मण रेषा ओलांडली तेव्हा मी खूप चिडलो. रागाच्या भरात त्या पोरीवर हातही उचलला. तिला नाही ते बोललो आणि मला त्रास होऊ नये म्हणून तिने स्वतःला शिक्षा केली आणि ती घर सोडून निघून गेली. पुढे तो रडतच म्हणत असतो की आईविना वाढलेली पोर आहे ती. मी नोकरीनिमित्त शहरात आलो आणि ती तिच्या लहान भावासोबत गावाकडेच राहिली. तिने एका पुरुषाची जागा घेतली, स्वतःचा आणि स्वतःच्या भावाचा सांभाळ केला. आता तिचं लग्न करावं म्हणून मी तिला इकडे घेऊन आलो, पण त्याआधीच माझी पोर हरवली. आणि मारुतीचं ते सगळं बोलणं ऐकून अहिल्याला देखील खूप वाईट वाटतं. ती मारुतीला सांगते की काळजी करू नको, आपण तुझ्या मुलीचा शोध घेऊ. आणि मग त्यानंतर ती लगेच काही जणांना फोन लावते. दुसरीकडे पारू खूप घाबरलेली असते. ती त्या इतर मुलींकडे बघत असते आणि मग ती काहीतरी खटपट करून तिच्या तोंडाला असणारी चिकट पट्टी काढते आणि त्या मुलींना म्हणते की घाबरू नका, मी सुद्धा तुमच्यासारखीच आहे, पण आता काही करून आपल्याला इथून बाहेर पडायला हवं. त्यावर त्या मुलीही मान डोलावतात. तर पारू त्यांना सांगते की आता मी तुम्हाला जे सांगते तसं करा. आणि मग त्या सगळ्याजणी गाडीला आतमधून जोरजोरात धक्के मारायला सुरुवात करतात. तर पारू मोठमोठ्याने वाचवा वाचवा असं ओरडत असते. त्यामुळे त्या गाडीचा ड्रायव्हर आणि त्याच्यासोबत असणारा एक माणूस खूप घाबरतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.